COEP-CS हे टार्गेट ठेवून आपण एकदम मोटिवेट होऊन दुसऱ्या दिवशीपासून टाइम टेबल चेंज करून टाकतो. मोटिवेशन नंतर अजून काही गोष्टी आहेत की ज्या आपण फॉलो नाही करत. तुम्ही सकाळी रोज उठून ब्रश करता, तुम्हाला त्याच्यासाठी मोटिवेशन लागतं का? असं नक्की का होतं की आपण मोटिवेट होतो कोणाला तरी बघून, कोणाचं तरी ऐकून, बट काही दिवसांनंतर ते मोटिवेशन हळूहळू कमी होऊन जातं. त्याचं कारण आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅट्रिक्स सायन्स अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही ऑब्झर्व केलंय का की कधी कधी क्लासमध्ये तुमच्या टीचर्सनी समजा तुम्हाला कधी मोटिवेट केलं तर आपण खूप एकदम हायली मोटिवेटेड होऊन जातो आणि ठरवतो की आता मी रोज 10 तास अभ्यास करीन किंवा COEPs आता मिळवणार आहे, COEP-CS हे टार्गेट ठेवून आपण एकदम मोटिवेट होऊन दुसऱ्या दिवशीपासून टाइम टेबल चेंज करून टाकतो आणि मग 2, 3, 4 दिवस होतात आणि नंतर परत आपण आपल्या ओरिजिनल रुटीनवर निघून जातो. मी मागच्या 15 वर्षांपासून शिकवतोय. क्लासमध्ये कुठलंही एखादं मोटिवेशनल लेक्चर झालं की पुढचे 2-3 दिवस स्टुडंट्स एकदम फुल होमवर्क करून येतात. टेस्टमध्ये चांगले मार्क मिळायला लागतात त्यांना. बट काही दिवसांनंतर हळूहळू परत ते त्यांच्या ओल्ड ट्रॅकवर जातात. असं नक्की का होतं की आपण मोटिवेट होतो कोणाला तरी बघून, कोणाचं तरी ऐकून, बट काही दिवसांनंतर ते मोटिवेशन हळूहळू कमी होऊन जातं. त्याचं कारण आहे, मोटिवेशन हे एकटं फक्त मोटिवेशन हे एकटं इनफ नाही आहे तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत घेऊन जायला. मोटिवेशन नंतर अजून काही गोष्टी आहेत की ज्या आपण फॉलो नाही करत आणि फक्त मोटिवेशन घेतो आणि आपण आपल्या स्वतःला चेंज नाही करत. तर सगळ्यात महत्त्वाचं जर आपल्याला हे जाणून घ्यायचं असेल की मोटिवेशन मिळाल्यानंतर नक्की काय करायला हवं सो दॅट तुमच्यामध्ये चेंज होईल, तर त्यात 2 गोष्टी आहेत. एक आहे तुमची हॅबिट्स आणि दुसरं आहे तुमची आयडेंटिटी. मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो. सिंपल एक्झाम्पल. तुम्हाला मी एक साधा प्रश्न विचारतो. तुम्ही सगळे सकाळी रोज उठून ब्रश करता का? तर मला असं एक्सपेक्टेशन आहे की तुमच्यातले मॅक्सिमम तर म्हणतील येस. आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो की जर तुम्ही सकाळी रोज उठून ब्रश करता, तुम्हाला त्याच्यासाठी मोटिवेशन लागतं का? तर त्याचा आन्सर नाही. किंवा खूप फ्यू जण म्हणतील की येस, आम्हाला मोटिवेशन लागतं. बट कोणाला सकाळी उठून ब्रश करायला मोटिवेशन लागत नाही, कारण की तुमची ती हॅबिट फॉर्म झाली आता. आणि हॅबिट फॉर्म झाली आहे त्याचं कारण हे आहे की तुम्हाला त्याचे रिझल्ट्स दिसत आहेत. तुम्ही 3-4 दिवस ब्रश नका करू, तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसतील. बरोबर का नाही? सो हॅबिट फॉर्म झाली असल्यामुळे आता तुम्ही ती हॅबिट सोडायचा जरी प्रयत्न कराल ना, ते नाही होणार. की ती आयडेंटिटी सेट झाली की तुम्ही एकदम तोंड स्वच्छ असतं तुमचं, ही तुमची आयडेंटिटी स्वतःबरोबर तुम्ही सेट केली की 4 दिवस जर ब्रश नाही केलं की तुम्हाला ते फील होणार आहे. सो मोटिवेशन, बरं तुम्हाला मोटिवेशन दिलं का? येस, तुम्ही लहान होता तेव्हा तुमच्या आई वडिलांनी चांगलंच मोटिवेशन दिले तुम्हाला, सो दॅट तुम्ही आता रोज ब्रश करताय. तेव्हाच मोटिवेशन नसतं मिळालं तर तुम्ही ती हॅबिट फॉर्म नसती झाली आणि हॅबिट फॉर्म नसती झाली तर तुमची आयडेंटिटी नसती बनली. तुम्हाला नॉर्मल वाटलं असतं ब्रश न करणं. बट हा जो लूप आहे, मोटिवेशन नंतर हॅबिट फॉर्मेशन आणि मग आयडेंटिटी, हे ह्या स्टेप्समध्ये होत नाहीये. होतंय काय आता सध्या? अभ्यासासाठी मोटिवेट होताय तुम्ही, कोणाचं तरी ऐकताय, टीचर मोटिवेट करताय, टीचर स्ट्रिक्टली काही गोष्टी फॉलो करवतात. बट त्यानंतर तुमची हॅबिट फॉर्म होत नाही आणि हॅबिट न फॉर्म झाल्यामुळे तुम्ही आयडेंटिफाय स्वतःला करत नाही आहे तसं. जसं की फॉर एक्झाम्पल, मी जर काही क्लासमध्ये सांगितलं, एखादी चांगली मोटिवेशनल स्टोरी सांगितली, माझी स्वतःची जर्नी सांगितली, तर मुलं खूप मोटिवेट होऊन जातात. बट होतंय काय की त्यांचा जो डेली रुटीन आहे, त्यांचे जे हॅबिट्स आहेत त्या बदलत नाहीत. 2 दिवसासाठी फक्त ते बदलतात. पण 2 दिवस करून रिझल्ट दिसणारच नाहीयेत. तुम्ही समजा लहानपणी 2च दिवस ब्रश केला असता आणि नंतर सोडून दिला असतं, चाललं असतं का? नाही. तुम्ही ते रोज केलं, रोज केलं, महिने, वर्ष तुम्हाला हॅबिट लावली गेली आहे. सो ती आता तुम्ही एवढे लहान तर नाहीये की तुमच्या मागे रोज लागणार आहे. आता तुम्हाला ह्या गोष्टी समजून घ्यायच्यात की तुम्हाला ह्या अभ्यास रोज करायचा आहे. अभ्यास रोज करायचे, हॅबिट सेट करायचे. 6 महिने, 8 महिने तुम्हाला समजणार पण नाही याचा उपयोग काय. बट 6-8 महिने रोज केल्यानंतर हळूहळू तुम्हाला जेव्हा समजायला लागेल की ह्याचा काय यूज आहे, जेव्हा तुमचे मार्क्स वाढायला लागतील, तेव्हा तुम्ही स्वतःला आयडेंटिफाय करायला, नाही मी एक टॉपर आहे की मला चांगले मार्क पडतायत. तेव्हा तुम्हाला ती आयडेंटिटीमध्ये कन्व्हर्ट होईल. तुम्ही तेव्हा फिजिक्स अवघड आहे असं नाही म्हणणार. फिजिक्स सोपं वाटायला लागेल तुम्हाला. यू विल बी आयडेंटिफाईड ॲज की हा फिजिक्समध्ये खूप स्ट्रॉंग स्टुडंट आहे. तेव्हा तुमची ती आयडेंटिटी बनून जाईल आणि एकदा आयडेंटिटी बनून जाईल तर तुम्हाला ती आयडेंटिटी लूज नाही करायची. ह्यासाठी तुम्ही अभ्यास मोटिवेटेड राहाल आणि करत राहाल. सो तेव्हा मग एक्सटर्नल मोटिवेशनची गरज लागणार नाही. सो मोटिवेशन, हॅबिट आणि आयडेंटिटी या 3 स्टेप्स आहेत. आपण कुठे सोडतोय? मोटिवेशन घेतोय, सोडून देतोय. हॅबिट्स बनवतच नाहीये. हॅबिट्स हा प्रोसेस लाँग प्रोसेस आहे. इट विल टेक टाईम. इट इज नॉट 2 days. इट इज 6 months. तुम्ही 6 महिने पकडून जा.
रोज करायचे तुम्हाला. 6 महिने रोज अभ्यास करायचा आहे. रोज अभ्यास कराल तर हळूहळू आयडेंटिटीमध्ये ते कन्वर्ट होईल. आयडेंटिटीमध्ये कन्वर्ट झालं की तुम्ही आपोआप मोटिवेटेड राहाल. मग तुम्हाला एक्सटर्नल मोटिवेशनची गरज नाही. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अजूनही असे कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवले पाहिजेत ह्याचीही मला एक कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाईप करून सांगू शकता. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.